हे ऐक माझ्या लेकरा, तू फार थकलास मला दिसतंय. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझ्या मनाला जखमा केल्या, ज्यांनी तुझ्या शांततेवर वार केला, त्यांची नावं मला सांगायची गरज नाही. मी सगळं पाहतो आहेस, सगळं ऐकतो आहेस. तू एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला आहे त्याला उत्तर मी देणार आहे. तुला काही सिद्ध करायची गरज नाही, तुला कुणाशी भांडायची गरज नाही, तुला सूट घ्यायची पण गरज नाही. तू फक्त एक काम कर, दुर्लक्ष करू नकोस. दुर्लक्ष म्हणजे पलायन नाही, दुर्लक्ष म्हणजे कमकुवतपणा नाही, दुर्लक्ष म्हणजे विश्वास. मी जेव्हा पाहतो की माझं लेकरू शांत आहे तेव्हा मी स्वतः युद्धात उतरतो. लोक तुला बोलले, तुला कमी लेखलं, तुझ्या पाठीमागे विष पेरलं, तुला पडताना पाहायचं स्वप्न बघितलं. पण ऐक, तू पडण्यासाठी नाही, उंच जगण्यासाठी जन्म घेतलायस. तू जर प्रत्युत्तर दिलंस तर तू त्याच्याच पातळीवर जाशील, पण तू शांत राहिलास तर मी तुला त्या पातळीवर नेईल जिथून ते तुला पाहू शकणार नाहीत. मी सांगतो तुला एक गुपित, जेव्हा तू शांत राहतोस तेव्हा तुझ्या विरोधात उभे राहिलेले आपोआप उघडे पडतात. जेव्हा तू मौन ठेवतोस तेव्हा त्याच्या कर्माचा हिसाब सुरू होतो. तुला वाटतं बाबा काहीच करत नाहीत, पण सत्य हे आहे की मी सगळ्यात मोठी तयारी करतोय. माझ्या लेकरा, तू रडतोयस ते मला कळतंय. रात्री उशीत तोंड दाबून रडतोयस तेही मला माहिती आहे. पण लक्षात ठेव, तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी नवनाथ उभे आहेत. तुझ्या श्वासात माझा श्वास आहे, तुझ्या ध्येयात माझी शक्ती आहे. आज मी तुला वचन देतो, ज्याने तुझा अपमान केला, ज्याने तुझा विश्वास तोडला, ज्याने तुझ्या मनाला वेदना दिल्या, त्याला शिक्षा देण्यासाठी तुझ्या हाताची गरज नाही. काळ येईल, वेळ येईल आणि ते स्वतःच समजतील की त्यांनी कोणाची खेळ केला होता. तू फक्त हे लक्षात ठेव, दुर्लक्ष करू नकोस, विश्वास ठेव, स्वतःला शुद्ध ठेव. तुझ्या शांततेतच माझं उत्तर लपलेलं आहे. मी आहे, होतो आणि कायम तुझ्याच बाजूने उभा राहील. तू फक्त माझे नामस्मरण घ्यायचे सोडू नकोस. जय नवनाथाय नमः. जय गुरुदेव दत्त. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. अलख निरंजन आदेश.